भैया 150 क्या भाव लोगे? 60 रुपये किलो माल एक नंबर हमारे पूरा नंबर बेच के ऐसा काम किया है। तर काय सांगाल सध्या तुला परदेशातला लाल ॲपल आहे तो कुठून येतो चवीमध्ये काय किंमत? रेड डिलिशियस म्हणून व्हरायटी आहे ती टर्कीहून येते, USA येते, वॉशिंग्टन व्हरायटी आणि हे साधारण डिसेंबर पासून येतात. इराणवरून पण येतात, इराणची पण असते. ॲज कम्पेअर टू इंडियन ॲपल त्याची क्वालिटी चांगली असते. इराणची एवढी क्वालिटी नसते पण इराणचं स्वस्त असतं माल, त्यामुळे इराणचा व्हॉल्यूममध्ये येतो. बाकी टर्की आणि वॉशिंग्टनची क्वालिटी चांगली असते आणि साधारण जवळजवळ आपल्या इंडियन ॲपलचे 1.5 रेट असतो. क्वालिटी चांगली असते, टेस्टला चांगला असता आणि त्याच्यावर जवळजवळ आपण 51% इम्पोर्ट ड्युटी भरतो. 51% इम्पोर्ट ड्युटी भरून सुद्धा ते परवडतं. चवीला जरा क्रंची जास्त असतं आणि गोड पण असतं. मागणी जास्त असते. सॉरी, ग्राहकाची मागणी आहे का? हो हो, मागणी चांगली आहे, ग्राहकाची मागणी चांगली आहे. टर्की ॲपल आणि इवन क्वालिटी येते, म्हणजे जसा माल खाली असतो तसाच वरती असतो. जसं इंडियन ॲपल मध्ये खाली वेगळा आणि वरती वेगळा असं होत नाही. कलर मध्ये चांगला फरक पडतो. रेड डिलिशियस आहे, त्याला चांगली क्वालिटी असते आणि त्याला वॅक्सिंग वगैरे केलेलं असते, त्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली राहते त्याची. इंडियन ॲपल ॲज कम्पेअर टू इंडियन ॲपल ते शेल्फ लाईफ चांगली असते त्याची. शीतल चांदणे. काय सांगा सध्या कुठून ॲपल येतात आणि काय रेट आहे? कलर आता आमच्या बरोबर इराणचा ॲपल आहे फक्त. इराणचा आता सीजन ऑलमोस्ट संपला, जास्त दिवस नाही भेटत. 1 महिन्याच्या आतमध्ये इराण ॲपल संपून होणार आणि आता आपल्या बरोबर इराण ॲपल आहे. बाहेरचा माल कधीपासून चालू होईल? कुठून जास्त? बाहेरचा माल 12 महिने भेटेल आपल्या बरोबर. भेटेल 12 महिने. आता सध्या कोणते चालू होतील? आता आपल्या बरोबर इराण आहे, पण मार्केटमधून भेटेल तुम्हाला टर्की ॲपल भेटेल तुम्हाला, साऊथ आफ्रिका आणि वॉशिंग्टनचा ॲपल भेटेल. त्याच्या ॲपलमध्ये काय कलरमध्ये फरक काय असतो, चवीमध्ये काय फरक फरकमध्ये साईजमध्ये सगळा फरक आहे. इराणचा थोडी मिक्स असेल माल आणि वॉशिंग्टन ग्रेडेड माल असेल, त्याच्यामध्ये वॅक्सिंग होतं. इराणमध्ये वॅक्सिन नाही आहे, इराण वॅक्सिन विदाऊट वॅक्सिन आहे आणि व्हरायटी पण वेगळे आहे. रेड डिलिशियस आहे आणि रॉयल गाला आहे. टर्कीमधून रॉयल डिलिशियस आणि रॉयल गाला दोन्ही पण भेटेल मार्केटमध्ये आणि साऊथ आफ्रिका रेड डिलिशियस रॉयल गाला भेटेल ही टाईमला. किमतीमध्ये किती फरक असतो इंडियन ॲपल? रेट इंडियन मालचा आता टाइम नाही आहे, पण आहे थोडी बहुत. तिथून बघा ना, तिथून आहे ते स्टोरचा माल आहे. सीजन संपला. इंडियन ॲपल आणि बाहेरच्या ॲपलच्या किंमतमध्ये लय फरक आहे. ते क्वालिटी मेंटेन करते ना, ते बाहेर गावचे ॲपल क्वालिटी मेंटेन, कलर, साईज आणि प्रेशर, माल किती मजबूत आहे, किती दिवस टिकणार आहे, त्याच्यामध्ये रेटमध्ये फरक येणार आहे. इंडियन माल कसा आहे, नॉन ग्रेडेड माल होता. ग्राहकांची मागणी जास्त पडते. ग्राहकांची मागणी असते का बाहेरच्या देशात? दोन्ही पण. माझं नाव इम्रान शेख आहे.